पंकज भाऊ गोरे, पंकज भाऊ गोरे। गेल्या काही दिवसांपासून आम्ही धुळे शहर विधानसभा मतदारसंघात चौक-भेटी संवाद कार्यक्रम राबवित असताना त्या दरम्यान अनेक धुळेकर बांधवांनी समस्या आमच्यापर्यंत मांडल्या आणि त्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी आज आयुक्त यांची भेट घेऊन त्या सर्व समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत मांडलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा आहे। 8 दिवसातून एकदा पाणी देवपूर भागात सोडलं जातं आणि ते साधारणतः 3:30 ते दुपारी 11-12 वाजेपर्यंत ते पाणी सुरू राहतं। साधारणतः 9 ते 10 तास हे पाणी सुरू ठेवण्यापेक्षा 1 दिवसाआड 2 दिवसाआड दररोज 2 तास जरी पाणी सोडलं तरी पाण्याचं व्यवस्थित नियोजन होऊ शकतं आहे। त्या संदर्भात आम्ही तक्रार आज केलेली आहे। पुन्हा 15 दिवसापासून मृत्यू दाखले, जन्म दाखले जे नागरिकांना गरजेचे असतात पुढील वेगवेगळ्या कामांसाठी, गेल्या 15 दिवसांपासून तो विभाग बंद आहे। एकाही नागरिकाला दाखला मिळत नाही, तर तो विभाग त्वरित सुरू करावा आणि नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठीची आज आम्ही सूचना केलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघतोय व्यापारी बांधवांना LBTच्या संदर्भात नोटिसा पाठवल्या जातात। पहिलेच वेगवेगळ्या पद्धतीचे जाचक कर आहेत आणि त्यात आता LBTच्या नोटिसा, म्हणून आम्ही ती देखील मागणी केली की व्यापारी बांधवांना LBTच्या नोटिसा देणं त्याला स्थगिती देऊन त्यांना मुदतवाढ द्यावी आणि काही व्यापारी बांधवांना नाहकप्रमाणे इथे महानगरपालिकेत बोलवून तासनतास बसविले जाते, ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आहे। असं कोणी अधिकारी जर व्यापाऱ्यांना जाणून बुजून बसवून ठेवत असेल तासनतास तर त्या अधिकारीवर कारवाईची आम्ही मागणी केलेली आहे। जे नुकतेच काही गावं जोडली गेली त्या गावाला आज धुळे महानगरपालिका 30% सुद्धा सुविधा देत नाही आहे, परंतु 100% सुविधा देतो आहोत अशा पद्धतीने त्यांच्याकडून कर आकारत आहेत। जर तुम्ही सुविधा देऊ शकत नाही तर त्याच्यावरचा कर आकारण्याचा देखील तुम्हाला अधिकार नाही आहे, अशा पद्धतीचे देखील आम्ही ठणकावून आज आयुक्तांना सांगितलेलं आहे। संवाद कार्यक्रमातून जे प्रश्न आमच्या समोर आले, मग नगावबारी तिरंगा रिक्षा स्टॉपच्या जवळील जे शौचालय आहेत त्याचं 2 महिन्यापासून स्वच्छ झालेले नाही आहेत, तिथे जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, पुन्हा गटार स्वच्छ करणे पण कचरा उचलून न नेणे, या पद्धतीच्या सर्व समस्या आम्ही आज आयुक्त महोदयांकडे मांडलेल्या आहेत। जर शौचालयाचा ठेका घेणारा आहे त्याला काय महानगरपालिकेची तिजोरी साफ करण्यासाठी ठेकाने दिलेला आहे, तर लोकांना सुविधा मिळाव्यात आणि शौचालय स्वच्छ राहावे याच्यासाठी ठेका दिलेला आहे। त्यामुळे त्याला त्याच्या कामाची जबाबदारी समजावा, अन्यथा त्याच्याकडून ठेका काढून घ्या, अशा पद्धतीची देखील आम्ही आज मागणी केलेली आहे। गेली 3 दशके धुळ्यासाठी भाऊ झुंजणारे, शिलेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ